हरि ओम. योगदास जयगणेश जोशी यांनी प्रवचनांमधून सांगितलेले कथामृत क्रमांक 78 संशय. एक राजपुत्र होता. नगरातील एका मुलाजवळ त्याची काही कारणाने ओळख झाली होती. हळूहळू ओळखीचे रूपांतर परिचयात झाले. त्यांच्या गाठीभेटी येणे जाणे वाढत जात होते. राजाच्या हे लक्षात आल्यावर राजाने गुप्तहेरांना सांगून त्या मुलाची चौकशी केली. गुप्तहेरांच्या अहवालानुसार तो मुलगा राजपुत्राने संबंध ठेवावे इतका काही चांगला नव्हता. राजा चिंतातूर झाला. या मुलाचा आणि राजपुत्राचा संबंध कमी कसा होईल, त्यांची ताटातूट कशी करता येईल याची त्याला काळजी लागली. राजाने ही गोष्ट प्रधानाच्या कानावर घातली. तेव्हा प्रधानाने राजाला सांगितले की थोडा कालावधी जाऊ दे, त्यांचा परिचय मैत्रीत रूपांतरित होऊ दे, मग त्यावर उपाय करूया. कारण त्यांची घट्ट मैत्री झाल्याशिवाय त्यांना एकमेकांचे हाडवैरी करणे शक्य होणार नाही. राजाला ही प्रधानाची उलटी नीती काही पटली नाही, परंतु त्याने थांबायला तयारी दर्शवली. काही महिन्यांनंतर जेव्हा ते एकमेकांचे जीवश्च कंठश्च मित्र झाले, तेव्हा प्रधानाने कामगिरीला सुरुवात केली. एकदा राजपुत्र आणि तो मुलगा बागेत गप्पा मारत बसलेले असताना सहज फिरत फिरत प्रधान तेथे पोचला. दूर उभे राहून त्याने राजपुत्राला प्रणाम केला आणि त्या मुलाला खुणेने आपल्याजवळ बोलावले. तो मुलगा आल्यावर प्रधानाने त्याच्या कानात सांगितले की तो लवकरच त्याला एक छान नोकरी देण्याचा विचार करत आहे, तेव्हा त्याने त्याची संपूर्ण माहिती सांगावी. तो मुलगा खुश होऊन त्याची माहिती प्रधानाला सांगू लागला. थोड्या वेळातच प्रधान म्हणाला की त्याला एक महत्त्वाचे काम आठवले आहे, तेव्हा उरलेली माहिती तो परत केव्हा तरी येऊन ऐकेल. असे म्हणून प्रधान जाऊ लागला. मात्र जाताना तो त्या मुलाला अगदी हळूच म्हणाला की एवढ्यात तू हे राजपुत्राजवळ बोलू नको, नाहीतर नोकरी मिळवणे अवघड होईल. प्रधान निघून गेल्यावर तो मुलगा राजपुत्राजवळ आला, परंतु गप्प उभा राहिला. राजपुत्राने विचारूनही त्याने त्याचे प्रधानाजवळ काय बोलणे झाले ते सांगितले नाही. त्यानंतर प्रधान असाच 3-4 वेळा राजपुत्राचे देखत, परंतु एका बाजूला त्या मुलाजवळ बोलणे करून निघून गेला. आता मात्र राजपुत्राचा तोल गेला. तो त्या मुलाला म्हणाला, मी तुझा एवढा जीवश्च कंठश्च मित्र आणि तू माझ्यापासून असे काय लपवीत आहेस? मी राजपुत्र आहे. तुझ्यासारख्याजवळ मी मैत्री केली, हीच माझी चूक झाली. तेव्हा आजपासून तुझी मैत्री मी तोडत आहे. आजपासून मी तुझे तोंडही पाहू इच्छित नाही. असे म्हणून राजपुत्र तेथून मागे वळून न पाहता निघून गेला. हरि ओम.